भोर नसरापूरमध्ये 3.5 वर्षांच्या चिमुकलीची हत्या, जनावरांच्या गोठ्यात नेऊन वयोवृद्धानं केली हत्या। आरोपी पोलिसांच्या ताब्यात, संतप्त नागरिकांचा पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको। पायधुनीमधील एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं। एफडीएच्या तपासणीमध्ये कलिंगडामध्ये कोणतीही भेसळ आढळली नाही। इतर खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा भेसळ नसल्याचं समोर। नाशिक टीसीएस कंपनी धर्मांतरण प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय। निदा खानला जेल की बेल याकडे लक्ष। नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर करणार। 4ही आरोपींची पोलीस कोठडी आज संपतीये। पुन्हा पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी असेल याकडे लक्ष। कनेक्टिंग लिंकच्या उद्घाटनानंतर सुद्धा मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी कायम। मनसे नेते अभिजित पानसेंचा वाहतूक कोंडींचा फटका। उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा महामार्गावर वाहनांच्या रांगा। आज 12वीचा निकाल जाहीर होणार। दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार। सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद। भारतीय हवामान विभागाकडून मे महिन्याचा अंदाज जाहीर। मे महिन्यात सामान्यापेक्षा अधिक उष्णता राहण्याची शक्यता, तसंच पाऊसही सामान्यापेक्षा आणखी होण्याचा अंदाज। 14 ते 16 मे दरम्यान अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सूनचा अंदाज। पश्चिम विदर्भातील जलसाठ्यामध्ये मे महिन्यात मोठी घट। उष्णतेमुळे प्रकल्पांमधील पाणीसाठा 50% खाली। बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाला कोरड। येत्या काळामध्ये पाणी टंचाईची दाट शक्यता। नाशिकच्या अंबासांमध्ये उष्णतेचा कहर। 600 कोंबड्यांचा मृत्यू। शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान। तातडीनं पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी। नवी मुंबई विमानतळावरून या आठवड्यापासून 46 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय विमान सेवा। देशातील प्रमुख शहरांमध्ये 30 नवीन देशांतर्गत मार्गांचा सुद्धा विस्तार। जालन्याच्या अंबडमध्ये सोनं तारण कर्ज घोटाळा। बँकेमध्ये बनावट सोनं ठेवून कोट्यावधींची फसवणूक। कर्जदारांचं खरं सोनं गायब। 3 जणांना अटक। कर्जदारांचा संताप। पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज पुन्हा मतदान। फेर मतदान घेण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। जबलपूरमधल्या क्रूज अपघाताचा नवा व्हिडिओ समोर। पाणी शिरण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रवाशांना लाईफ जॅकेट्स दिले। सुरक्षेसंदर्भातला मोठा निष्काळजीपणा उघडकीस। व्यावसायिक गॅस दरवाढीवरून राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल। गॅस दरवाढ हे इलेक्शन बिल। सर्वसामान्यांच्या हाल अपेष्टांबद्दल भाजपला वाटणारी कळकळ फक्त निवडणुकीपुरती। राहुल गांधींचा टोला। इराणचा अमेरिकेला नवा प्रस्ताव। युद्ध टाळण्यासाठी हालचालींना वेग। मात्र इराणचा शांतता प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला। इराणकडे आता सैन्यच उरलेलं नसून इराणच्या अटी मान्य नाहीत। ट्रम्प यांचं स्पष्टीकरण। आणि युरोपीय संघाकडून व्यापार कराराचं उल्लंघन। अमेरिकेकडून आयात शुल्कामध्ये 25% वाढीची घोषणा। ट्रम्प यांच्याकडून दरवाढीची घोषणा। युरोपीय संघ व्यापार कराराचं पालन करत नसल्याचा ठपका।